आज आपण बनवणार आहे हेल्दी असे सीड्स क्रॅकर्स, ज्याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर्स आहेत, जे तुम्ही चहा कॉफी सोबत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. चला तर रेसिपी पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला जवसाचे बी लागणार आहे, अर्धी वाटी भोपळ्याचे बी, अर्धी वाटी सूर्यफुलाचे बी घेतलेले आहेत मी, थोडेसे चिया सीड्स, एक साधारण 3 ते 4 चमचे, आणि अर्धी वाटी तीळ, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ. एका बाउलमध्ये आता आपण हे सीड्स टाकून घेऊया. जवस आणि चिया सीड्स, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया, तीळ, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याच्यात ॲडिशनल मसाले घातले तरी चालतील, जसे की चाट मसाला, मिरी पावडर, हे तुम्ही वापरू शकता. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकूयात. आता आपण हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू. इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्याच्यात एक स्टँड ठेवले आणि आता ही एक 5 मिनिटासाठी मी प्री हीट करून घेणार आहे. आपले सीड्स आता हे छान भिजलेले आहेत. इथे मी अशी एक पातळ ताटली घेतलेली आहे. याला आता आपण थोडंसं तेल लावून घेऊ. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो वापरला तरीही चालेल. याच्यात आता आपण सीड्स टाकून घेऊ आणि याची आता एकदम पातळ लेअर आपल्याला लावून घ्यायची. हे तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण करू शकता. तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि एकदम बारीक गॅसवर हे तुम्ही शिजवून घेऊ शकता. याची आता आपली छान पातळ लेअर लावून झालेली. आता आपण ही कढईत ठेवूया. एक 10 ते 15 मिनिटं आता आपण हे छान भाजून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मी छोटीच ठेवलेली आहे. इथं मी तव्यावर पण एक छान असं पातळ लेअर लावून घेतलेली आहे. ते आता आपण झाकून ठेवू आणि भाजून घेऊया छान एक 10 मिनिटासाठी. आपले तव्यावरचे क्रॅकर्स आता छान क्रिस्पी झालेले आहेत. एक साईडने आता आपण त्यांना पलटी करून थोडंसं भाजून घेऊयात. आपले हे पण क्रॅकर्स छान झालेले आहेत. आता आपण ते काढून पाहूयात. आपले क्रॅकर्स आता तयार आहेत. ते छान असे क्रिस्पी झालेले तुम्ही पाहू शकता. ते आता आपण बर्नीत भरून ठेवूयात. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.